ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागात स्थापनेवेळी से आगे जे चांगले शिक्षक या वर्षात तर खूप जास्त शिक्षकांची संख्या आहे. गेल्या वर्षापासून संख्या जास्त सुरू झालेली आहे. तर ती संख्या आता अच्छा हां ठीक आपल्या या 2 वर्षामध्ये संख्याही जास्त प्रमाणात या शिक्षण विभागातील चांगले शिक्षक ज्यांनी अतिशय चांगली सेवा दिली, आपला कार्यकाळ अतिशय चांगल्या प्रकारे गेला. त्यामध्ये काही शाळा क्रमांक म्हणजे 77 जी शाळा आहे त्या शाळांच्या त्या गटामध्ये गट क्रमांक 5 मुंब्रा या विभागामध्ये मी जास्त काम केलेलं असल्यामुळे मला चांगल्या त्या सातिया शेख म्हणून त्या शिक्षिका आहेत, तिथे शिक्षिका म्हणून होत्या. त्यानंतर त्या मुख्याध्यापक म्हणून गेल्या 2018 साली. उनको बोले तो मैं मेरा दे देती तुम्हा सर्वांना सांगितलं आपल्याकडे मैंने पैक रखी अशा प्रकारचे शिक्षक आहेत की ठाणे महानगरपालिकेला याद नहीं रहा वही दे दी चांगल्या प्रकारे सांभाळतात. कल मैंने खरीद के आणि लाया. आपण पण मुलांना गोरगरीब मुलांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा दिली. मॅडमना जरी आता मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत असतील तरी पण मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मुख्याध्यापक नंतर पुन्हा 12 वर्षानंतर परत एक आपल्याला सेवा असते, एक पदोन्नती असते. मॅडम आता जेव्हा पदोन्नती म्हणजे ज्यावेळेस आता सेवानिवृत्त होत आहेत त्या वरिष्ठ मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. तुम्हाला माहिती असेल तर ते मुख्याध्यापक ऑलरेडी माझा या महापालिकेतला शिक्षक ठाणे महापालिकेतला शिक्षक जो आज मुख्याध्यापक आहे, परंतु मुख्याध्यापक जरी पद असेल तर त्याच्यापुढची 12 वर्षाची वेतनश्रेणी तुम्ही घेताय. म्हणजे त्यानंतर 12 वर्षाने वरिष्ठ मुख्याध्यापक पद असतं, परंतु आपल्याला ते प्रमोशनचं पद जरी आपल्याला प्रत्यक्ष दिलेलं नसेल तरी आपण त्याचं पेमेंट घेतो. म्हणजे आपण 12 वर्षानंतर मुख्याध्यापकाचं वरिष्ठ शिक्षक नाही, वरिष्ठ मुख्याध्यापकाचं पेमेंट घेतो आणि त्या पदावरून त्या सेवानिवृत्त होतात. त्याचा निश्चितपणे मला संघटनेला खूप अभिमान आहे. आणि खरोखर मी सर्वांना इथं काही गोष्टी मला प्रत्येक कार्यक्रमाला इथंच नाही की सगळ्या कार्यक्रमामध्ये असतो, मला जवळजवळ प्रत्येक महिन्याला 8 कार्यक्रमाला फिक्स असतात, जावंच लागतं सगळ्या ठिकाणी. विशेष करून मला आज आश्चर्य म्हणजे की आज या कार्यक्रमाला नव्हतं, माझ्या लक्षातच नव्हतं, पण मी जेव्हा बाहेर निघत होतो तेव्हा सहजपणे त्यांचं नाव वर कसं आलं माहित नाही, व्हॉट्सअप किंवा याला पण वेळ नसतो, पण मी ते कसं वर आलं का नाही ते बघितलं असतं की तुम्हाला फोन केला होता, तुम्ही फोन बिझी होता. अरे म्हणजे यांचा फोन कसा काय, मग उचलला आतमध्ये आणि मग तिथून पुढे मी पटपट आवरला आणि पटकन लगेच परत वर गेलो, परत आवरलं, घरी गेलो आणि परत आवरलो निघाला. म्हणजे नशिबामध्ये ज्याला ज्या कार्यक्रमाला जायचं तिथे गेलंच पाहिजे आणि जावं लागतं. कर्मधर्मसेवकांनी मला इथं यायला मिळालं नाही तर मी यायची इच्छा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सध्या मुंब्रा गटामध्ये मी होतो. मुंब्र्याच्या 2 शाळा होत्या, मी तिथे 4 शाळा करण्यासाठी पुढाकार मी घेतला होता. सगळे कागदपत्र शिक्षण मंडळ होतं. कौशल्या 6 होत्या त्या 12 केल्या, मुंब्र्याच्या 2 होत्या त्या 4 केल्या आणि ह्या शाळा पण मी 2च्या 4 केल्या होत्या. परंतु काय मला माहित नाही का असं झालं होतं, मला माहित नाही की 4 शाळा केल्या होत्या परंतु पुन्हा 2च राहिल्या. मग काय ते काय म्हणजे मी काय त्याच्यात लक्ष घातलं नाही. म्हटलं जर शाळा येत असेल तर त्यावेळेला त्याला बरेच वर्ष झाले, आता ते शक्य नाही. परंतु खूप वर्षापूर्वी या सगळ्या पण शाळा सुरू केली, परंतु नेमकं त्यावेळेचं परिपत्रक माझ्याकडे आहे, मी केलेल्या शाळेचे नंबर संख्या पण आहे, म्हणून तर थांबलं ते काय हरकत नाही. परंतु सध्याकडून आपण इकडे आला अतिशय चांगलं काम केलं. मला काही गोष्टी बोलायला लागतात त्या मी जाता जाता सांगेन तुम्हाला की बऱ्याच जातात त्यांना वाटत असेल की मी आता सेवानिवृत्त होते. हे बघा आपली महापालिका सर्वात चांगली आहे, त्यांचं कुठलंच देणं राहत नाही, आपल्याकडे कोणतं देणं कधीच राहत नाही. वैद्य मॅडम इथं आहे, खूप चांगली सेवा आहे मॅडम आपल्या महापालिकेची शिक्षकांसाठी. तुम्ही लोक चालक आहात, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात. आम्ही गोरगरीब मुलांना शिकवतो आणि आपलं योगदान खूप चांगलं आहे. तुमच्या योगदानामुळे आम्ही चांगले चालतो आणि विद्यार्थी पण चांगले चालतात. हा रस्ता आम्ही मामाला त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये मॅडम आता सेवानिवृत्त होताना कुठलंही नाही तर बाकी तुम्ही जिल्हा परिषद जा, कुठं पण जा, त्याच्यात असतील पुढे जिल्हा परिषद सांगतो